विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8 चा मॅथ्स हा जो सब्जेक्ट आहे त्याचा चॅप्टर नंबर 5 एक्सपान्शन फॉर्म्युले त्याचा प्रॅक्टिस सेट 5.4 हा जो आहे तो आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 एक्सपांड हा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यामध्ये असणारं थर्ड एक्झाम्पल या ठिकाणी आपण सोडवणार आहोत। 3x + 4y - 5p त्याचा स्क्वेअर। आता हे एक्झाम्पल या ठिकाणी सोडवताना आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युलेचा वापर करायचा आहे। मग या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे पहा, a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac हा जो फॉर्म्युला आहे हा या ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे। मग या ठिकाणी हा आहे a, हा b मानायचा आहे, त्यानंतर हा c मानायचा आहे। म्हणजे त्या ठिकाणी a इज इक्वल टू काय येईल 3x, b इज इक्वल टू 4y आणि c इज इक्वल टू -5p। आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी ही मांडणी करताना आपल्याला या फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे। पहा या ठिकाणी a इज इक्वल टू 3x, b इज इक्वल टू 4y आणि c इज इक्वल टू -5p। आता फॉर्म्युला पहा काय दिलेला आहे, a स्क्वेअर। a स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर, a ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 3x, त्याचा काय करायचा आहे स्क्वेअर करायचा आहे। त्यानंतर पुढे काय दिले आपल्याला या ठिकाणी प्लस b स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, b ची व्हॅल्यू किती दिलेली आहे इथं 4y त्याचा स्क्वेअर प्लस c स्क्वेअर, c स्क्वेअर म्हणजे c ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला -5t त्याचा स्क्वेअर। त्यानंतर प्लस 2 × a × b या ठिकाणी पहा 2 × a × b। मग 2 × a ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3x त्यानंतर इंटू b ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 4y प्लस 2 × आता 2 × काय येईल bc। मग 2 × b ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3x, b ची व्हॅल्यू 4y इंटू c ची व्हॅल्यू किती दिलेली आहे -5p। आता हा मायनस आहे म्हणून ब्रॅकेट मध्ये टाकून दिला। त्यानंतर प्लस 2 × a ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 3x इंटू c ची व्हॅल्यू किती दिलेली आहे -5p। समजलं असेल इथपर्यंत। आता या ठिकाणी हे जे आहे या टर्म यांचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचा आहे। पहिल्या ज्या तीन टर्म दिलेल्या आहेत या तीन टर्मचा काय करायचं आहे स्क्वेअर करायचा आहे। त्यानंतर यांचं मल्टिप्लिकेशन करायचे। पहा इथं प्लस साइन आहे ते सोडून द्यायचं, इथं परत मल्टिप्लिकेशन, या ठिकाणी परत मल्टिप्लिकेशन। पहा 3 3 चे ग्रुप केले, त्यानंतर ह्याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर करायचा आहे। 3 चा स्क्वेअर काय येईल 9, x चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर 16, त्यानंतर y चा स्क्वेअर y स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर, आता -5 येईल या ठिकाणी। -5 चा स्क्वेअर म्हणजे काय -5 × -5 यांचं मल्टिप्लिकेशन काय येईल +25। मग 25p चा स्क्वेअर। या ठिकाणी ब्रॅकेट नाही टाकला तरी चालेल, म्हणजे काय आला या ठिकाणी 25p स्क्वेअर। त्यानंतर प्लस आता हे मल्टिप्लिकेशन करायचे 2 × 3 किती आले 6, 2 × 3 6, 6 × 4 किती आले 24, x y हा x आणि हा y। त्यानंतर प्लस साइन, आता परत 2 × 4 किती आले 2 × 4 8, मग 8 × -5 किती आले -40 आणि हा y आणि हा p, py किंवा yp लिहिला तरी चालतो। त्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट।
पहा या ठिकाणी डायरेक्ट आपण काय केलेलं आहे, मल्टिप्लिकेशन केलंय. हा प्लस आहे, हा प्लस आहे, प्लस इंटू प्लस प्लस, त्यानंतर प्लस इंटू मायनस काय आलं, -40. त्यानंतर प्लस 2 इंटू 3 किती आले, 6. मग 6 इंटू -5 किती आले, -30xp किंवा px. ब्रॅकेट कम्प्लीट. पुढे आता हे आहेत तसे लिहून काढायचे. 9x² प्लस 16y² प्लस 25p² प्लस 24xy. त्यानंतर हा आपल्याला कंसाच्या बाहेर काढायचा आहे. आता ब्रॅकेट मध्ये याला साइन कोणतं आहे, मायनस. ब्रॅकेटच्या बाहेर साइन कोणतं आहे, प्लस. ब्रॅकेटच्या बाहेर जर प्लस साइन असेल तर आतल्या टर्मचं साइन चेंज करायचं नाही. म्हणजे हे आपल्याला या ठिकाणी काय येईल, -40py. परत या ठिकाणी कोणतं साइन आहे, प्लस. आतलं साइन चेंज करायचं नाही, -30px. आणि या ठिकाणी आपल्याला लाईक टर्म्स दिसतात का ते पाहायचं. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं इथं ही लाईक टर्म आपल्याला दिसत नाही, म्हणजे हे आलेलं आपलं काय आहे, आन्सर. आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करून आपण 3x + 4y - 5p ब्रॅकेट स्क्वेअर त्याचं जे एक्सपान्शन आहे ते एक्सपान्शन या ठिकाणी केलेलं आहे. आणि याच पद्धतीची जी उदाहरणं आहेत ती आपण पुढील तासाला सोडवणार आहोत.